पेनड्राईव्ह गायब करण्यात कराळेंचा हात असल्याचा आरोप तृप्ती देसाई यांनी केलेला आहे। आयजी कराळे यांची तातडीने चौकशी झाली पाहिजे। या प्रकरणातून सुटण्यासाठी ते प्रयत्न करतायत असं तृप्ती देसाईंचं म्हणणं आहे। या संदर्भात एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा फोन आपल्याला आला होता असं तृप्ती देसाईंचा दावा आहे। जेव्हा जेव्हा अशोक खरातचे कारनामे समोर यायला लागले, महिलांचं लैंगिक शोषणाचे पेनड्राईव्ह समोर येणार होते, तेव्हा जे जे लोक ते समोर आणणार होते त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे, पेनड्राईव्ह गायब करायचा, हे सुद्धा काम आयजी दत्तात्रय कराळेंच्या माध्यमातून डिसेंबर 2025ला याआधी झालेलं आहे। जेव्हा दिंडोरीच्या आश्रमामध्ये, अण्णा मोरेंच्या आश्रमामध्ये वाल्मिक कराड 2 दिवस मुक्कामाला होता, संपूर्ण महाराष्ट्र आणि पोलीस दल त्याला शोधत होतं, त्यावेळेला सुद्धा 2 दिवस तो जो मुक्कामाला होता तेव्हा दिंडोरी आश्रमातले जे व्हिडिओ डिलीट करण्यात आले ते सुद्धा कुणी केले तर आयजी दत्तात्रय कराळेंनी केलेत। दत्तात्रय कराळेंना माहित होतं की कुठंतरी आता हे सगळं बाहेर येणार आहे, त्यामुळे वेगवेगळ्या मोबाईलमधून सुद्धा त्यांनी बरेच कॉल केले असतील, ते शेकडो कॉल असतील। आणि आता अशोक खरात प्रकरणामध्ये दत्तात्रय कराळेंची चौकशी झाली पाहिजे। आणि संतोष देशमुखच्या प्रकरणात सुद्धा जेव्हा वाल्मिक कराडला लपवलं गेलं तेव्हा ते व्हिडिओ का डिलीट केले, ते पुरावे का पुसले गेले, या संदर्भात सुद्धा आयजी कराळेंची चौकशी होणं गरजेचं आहे।